नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, MSF बद्दल एक अजून नवीन अपडेट मी घेऊन आलेली आहे। तर काय आहे ती नवीन अपडेट जाणून घेऊया। तर बघा, न्यायालय, न्यायमूर्ती तसेच न्यायाधीश व त्यांच्या निवासस्थानी यांच्या सुरक्षेसाठी 8,282 एवढे सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत। तर बघा, ही खूप आनंदाची बातमी आहे। तर पुढे अजून 8,282 एवढ्या सुरक्षा रक्षकांची भरती ही होणार आहे। तर बघा, काय आहे पूर्ण बातमी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील न्यायालयांमधील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल फौजदारी जनहित याचिका क्रमांक 1/2024 च्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय खंडपीठे व विविध न्यायालये यांचा परिसर तसेच तेथे कार्यरत माननीय न्यायमूर्ती व माननीय न्यायाधीश यांची निवासस्थाने येथे अतिरिक्त सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याबाबत। तर बघा, पुढे काय विषय आहे तो बघून घेऊया। बघा, महाराष्ट्र राज्यातील न्यायालयांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सो मोटो फौजदारी जनहित याचिका क्रमांक 1/2024 ॲमिकस क्युरीद्वारे विरुद्ध भारतीय संघ व इतर दाखल करण्यात आलेली आहे। तर बघा, सदर न्यायालयीन प्रकरणी राज्यातील माननीय उच्च न्यायालय खंडपीठे व विविध न्यायालये तसेच माननीय न्यायमूर्ती व माननीय न्यायाधीश यांच्या निवासस्थानांना सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे व माननीय उच्च न्यायालयाने शासनास निर्देश दिले आहेत। तर बघा, पुढे काय म्हटलंय त्यांनी, सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देणे व दुसऱ्या टप्प्यात सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणे व इतर अनुषंगिक बाबी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला। तर त्यांच्यामध्ये बैठका पार पडल्या व त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला। तर काय शासन निर्णय काय आला तर तो आपण बघून घेऊया। बघा, माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल फौजदारी जनहित याचिका क्रमांक 1/2024 अनुषंगाने राज्यातील माननीय उच्च न्यायालय खंडपीठे व राज्यातील न्यायालये तसेच माननीय न्यायमूर्ती व माननीय न्यायाधीश यांची निवासस्थाने यांच्या सुरक्षेकरिता आवश्यक अतिरिक्त 8,282 इतकी सुरक्षा रक्षक उपलब्ध करून घेण्यास व त्यांच्या वेतनापोटी येणारा खर्च, टोटल खर्च जर पकडला तर ₹443,24,84,560 एवढा त्यांचा जो वार्षिक वेतनाचा खर्च आहे त्या खर्चास सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। तर बघा, पुढे काय म्हटलंय त्यांनी, तर सुरक्षा रक्षक उपलब्ध करून घेण्यासाठी संबंधित न्यायालयाचे कार्यालय प्रमुख यांनी संबंधित पोलीस घटक व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या सोबत समन्वय साधून सुरक्षा रक्षक उपलब्ध करून घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा व सदर प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळासोबत करार करावा। तर बघा, तुम्ही येथे पुढे बघू शकताय, येथे त्यांनी ही जी काही कार्यालय आहेत त्यांची कार्यालयांची संख्या देखील दिलेली आहे आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणारे सुरक्षा रक्षकांची संख्या देखील दिलेली आहे। तर बघा, संयुक्त सुरक्षा अहवालानुसार न्यायालयाकरिता आवश्यक अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची संख्या, तर बघा येथे न्यायालयांची संख्या देखील दिलेली आहे। तर तुम्ही येथे बघू शकताय आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सुरक्षा रक्षकांची संख्या देखील आहे। तर बघा, येथे माननीय उच्च न्यायालय यांची संख्या 55 आहे आणि त्याच्यासाठी लागणारे सुरक्षाकर्मी हे 243 एवढी त्यांची संख्या आहे। तर बघा, येथे सगळे न्यायालय दिलेले आहेत। तुम्ही येथे टोटल न्यायालय जर बघितले तर 2090 एवढी टोटल न्यायालयांची संख्या आहे आणि जर त्याच्यासाठी आवश्यक असणारे सुरक्षाकर्मी तर हे टोटल 4,742 एवढी सुरक्षा
कर्मी येथे लागणार आहेत. तसंच पुढे त्यांनी जे न्यायालय व न्यायाधीश व न्यायमूर्ती आहेत त्यांची सुरक्षासाठी लागणारे जे सुरक्षाकर्मी आहेत त्यांची संख्या देखील दिलेली आहे. तर बघा, संयुक्त सुरक्षा अहवालानुसार माननीय न्यायमूर्ती तसेच माननीय न्यायाधीश यांच्या निवासस्थानाकरिता आवश्यक अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची जी संख्या आहे ती देखील इथे त्यांनी दिलेली आहे. तर बघा, ही जर संख्या बघितली तर एकूण 3540 एवढी सुरक्षा रक्षकांची संख्या ही इथे दिलेली आहे. जर असे सरासरी टोटल जर पकडली तर ही 8282 एवढी सुरक्षा रक्षकांची नेमणूक येथे करण्यात येणार आहे. तर बघा, ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे की येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ ही खूप मोठी MSF मध्ये भरती होणार आहे. जवळजवळ ही 8282 एवढ्या पदांसाठी ही भरती होणार आहे. तर तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की कळवा. धन्यवाद.